आकाशवाणी मुंबई. प्रवास जिद्दीचा क्रीडापटू नीता चापले यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत सादर करीत आहोत. आपल्या देशाच्या क्रीडा संस्कृतीमध्ये क्रिकेट हा ग्लॅमर, प्रतिष्ठा असलेला खेळ आहे. परंतु महिला क्रिकेटला आत्ता सध्या बरे दिवस असले तरी 20 वर्षापूर्वी त्याचा फारसा बोलबाला नव्हता. आणि त्याही पूर्वी म्हणजे जवळपास 35-37 वर्षांपूर्वी इयत्ता 9वीत असताना तिने बॅट हातात घेतली आणि पुढे विद्यापीठाचं नेतृत्व केलं. अशी महिला क्रिकेटपटू नीता चापले आपल्याकडे आलेली आहे. नीताताई, नमस्कार. नमस्कार. नीता चापले यांनी क्रिकेट तर खेळलंच, त्याशिवाय पुढे त्यांनी पॉवर लिफ्टिंग आणि जलतरणपटू म्हणूनही नावलौकिक मिळवलेलं आहे. तर अशा ह्या खेळाडू व्यक्तिमत्वाला आज आपण भेटणार आहोत. नीताताई, तुम्ही MA इंग्लिश लिटरेचर, इंग्रजी साहित्यामध्ये MAची पदवी संपादन केली आणि 9वीपासून क्रिकेट खेळत होतात. तर ही क्रिकेटची आवड कशी निर्माण झाली? घरात काही खेळाची पार्श्वभूमी आहे का? माझे आजोबा पहिलवान होते आणि आई माझी खो खोपटू होती. त्या खेळाचं असं वातावरण नव्हतं. तिचं जे काय होतं ते सगळं चार भिंतीच्या आतमध्येच. ती स्वतः 10वीत असताना तिचं लग्न झालं आणि बाबांनी तिला शिकायचं होतं पण शिकू दिलेलं नाही. घरात जॉईंट फॅमिली होती आणि आजोबा पहिलवान होते, तर त्याची पहिलवानकी मी कधीच बघितली नाही. पण असं त्याचं डिसिप्लिन जे होतं ना, की सकाळी 10 किलोमीटर चालणे, डाएट, ह्या त्या गोष्टी. आणि त्याच्यातला जो आजोबाला मी एकेरी भाषेतच बोलायची, बाजीच म्हणायची. हां, तर आजोबांच्या अधिपत्याखाली वगैरे माझं बालपण गेलं. आणि त्याला काय म्हणतात, निर्भीडपणा तर माझ्यात प्रचंड होता. आणि मुलगी जरी असली तरी त्यांनी पहिल्यांदा मुलगी झाली तेव्हा की माझा पहिलवान जन्माला आला. अच्छा. हां, हे शब्द माझ्या आजोबाचे होते. आणि ओळख माझी किसन पहिलवानाची नातीन. हे तुमच्या वडिलांचे वडील? वडिलांच्या वडील. आणि ते मारामारे करणं हे तेच खूप होतं अंगात. असं म्हणजे घरापर्यंत कुठलीही गोष्ट येऊ द्यायची नाही, बाहेरच्या बाहेर निपटवायचं. आणि 2 भाऊ लहान होते. माझ्या भावांना कोणी हात लावला तर मग काही खरं नसायचं समोरच्याचं. हे तुमचं बालपण नागपूरमध्ये? हो, नागपूरला अगदी रेशीमबागेत क्रिकेट पण नंतर मी तिथेच खेळली. आणि राहायला आम्ही इकडे होतो, संगम टॉकीज, शिवनगर वगैरे, ते तो एरिया आमचा. हां, मेन म्हणजे काय झालेलं, माझं 1ली ते 4थी जे शिक्षक जे होते ते पण माझ्याच घरी राहायचे. अच्छा. हां, आणि ते आधी अशी सवय होती ना आपल्याला, की आपल्या आजूबाजूला कोणी, तेच आपले काका असायचे, तेच मामा असायचे. आणि त्या घरी भाड्याने राहिल्यामुळे तिथे पण खूप दादागिरी शाळेत 1ली ते 4थीपर्यंत प्रचंड. हो, खूप दादागिरी. आणि शिक्षक मला खूप चांगले लाभले. पण ते कुठेतरी एक आतमध्ये आपण म्हणतो ना, की ती घुसमट राहायची, की अरे बाबांसमोर आपलं काहीच चालत नव्हतं. घरात माझं काहीच चालायचं नाही, कारण की बाबांच्या शब्दाबाहेर काही नव्हतं. अत्यंत कडक होतं. अत्यंत कडक. म्हणजे की ते 5:30ला घरी येणार, म्हणजे कोर्टात नोकरी करायच्या आधी. त्यांनीचं LLB झालं होतं. मग त्यांनी 92च्या नंतर मग त्यांनी वकिली सुरू केली. पण तेव्हा असताना म्हणजे आजी जेव्हा व्यवस्थित होती, म्हणजे आजीला लखवा नव्हता मारला, बाकी घड्याळ नव्हतं कळत आजीला, पण 5 वाजले हे तिला कळायचं, कारण हरीची यायची वेळ झाली आहे. मग ती हातात फडा घ्यायची आणि आधी अंगण झाड, मग घर झाडून. म्हणजे होतं त्यांचं ते प्रचंड कडक होते आणि शिस्तीचे होते. आणि त्यांचं बोलणं कमी आणि हातच जास्त चालायचे. कपाळाला टिकली पाहिजे, केसांना तेल पाहिजे, चप्पल हाय हिलची घालायची नाही, चालताना चपलांचा आवाज आलेला म्हणजे त्यांना आवडत नव्हतं. काम करताना सुद्धा भांड्यांचा आवाज बाहेर नाही गेला पाहिजे. मिक्सर त्यांना कधी आवडला नाही घरात, पाट्यावरचंच वाटण लागायचं. असं सगळे त्यांचे स्वभाव होते. म्हणजे काहीसे जुनाट. आणि ते मला एक नेहमी म्हणायचे, की म्हणजे लोकांनी तुझ्याकडे बोट नाही दाखवलं पाहिजे, अरे हरिभोयराची मुलगी बघ अशी जाते रस्त्याने, असं म्हणून. त्यांचे नियम होते. पण आज मला वाटतं मी त्यांच्यामुळे घडले. माझं जे ध्येय असतं त्याच्या पलीकडे माझं लक्षच जात नाही कधी. हां, जे आहे ते आपण करायचं. बरं, पण मग आता क्रिकेटची गाठ कधी आणि कशी पडली तुमची? त्याच्या आधी एक छोटासा किस्सा असा, की मी कबड्डी सुरू केलेलं. अच्छा. हां, कबड्डी सुरू केलं 7वीत असताना काहीतरी. आणि कबड्डीला तर परमिशन नाहीच मिळणार, कारण की त्यांना सलवार सुद्धा घातलेला आवडत नव्हता. फक्त शाळेचा ड्रेस आणि मग काय ते लॉंग मला त्यांनी स्कर्ट आणि ब्लाऊज शिवून दिलेलं आधी. तर तेवढंच घालून सगळं हे करायचं, म्हणजे बाहेर कुठे जायचं असेल किंवा काही असेल तरी. आणि कबड्डी मी त्यांच्या चोरून सुरू केलं. पण चोरून सुरू केल्यानंतर मग त्या शाळेतल्या मुलींमध्ये मला चान्स मिळत नव्हता. आणि मला कसं लीडला राहायला आवडतं, मला असं कळपात नाही आवडत. नेतृत्व करायचं. हां, मग तिथे मला चान्स नव्हता मिळत. आणि मग कोणीतरी मला बघितलं आणि घरापर्यंत ते आलं, की अरे नीता कबड्डी खेळते म्हणून. आणि तशाही मुली मला टॉर्चर करत होत्या, की तुझा तो पिंक पॅन्ट तू ब्लॅक तरी घाल, आमचा घे. म्हटलं तुमचं कोणाचंही घालणार नाही आणि मला माझी आई घेऊन देणार नाही आता. आणि पॅन्ट तर, हाफ पॅन्ट तर नक्कीच घेऊन देणार. अच्छा, म्हणजे घरात विरोधच होता. कबड्डी माहीतच नव्हतं. पण मग तुम्ही भावाची पॅन्ट बरोबर घेऊन जायची. हां.
आणि तेवढ्या वेळापुरती बदलायची आणि परत परत शाळेच्या हां, गणवेशात येऊन येऊन घरी. हो, हो, हो. मग मुलीकडे अभ्यास करते, काही करते, असं मी टोप्या घालायची तिला आईला. हम्म. असं सुरू होतं माझं. बरं. मी बॅक बेंचर होते. हम्म. अभ्यासात अजिबात लक्ष म्हणजे जेमतेम मला पास करायचे ते. आता ते शाळेची कृपा म्हणावं काय माहिती नाही मला. तर मला ते ग्राउंड नेहमी खुणावत असायचं. हम्म. आणि जेव्हा आमचा सिव्हिल डिफेन्स किंवा पीटीचा वगैरे पिरियड असायचा आणि तेव्हा मॅथ्सचे सर वगैरे यायचे ना, मग इतकी चिड यायची ना बापरे, की तो खेळायचा पिरियड. आणि कसं मुलींना कसं आपल्याला खेळायला लागतंच ना, किती हो, जरी हे असलं हो. तरी. तर तेव्हा त्यांचा राग यायचा. पण मग पुढे क्रिकेटकडे कशा वळला? काहीतरी खेळायचं. मग काय खेळायचं, मग क्रिकेटचं एक वर्गातलीच मुलगी आली होती आणि तिची मोठी बहीण ती सिनियर खेळाडू आहे आमची विदर्भाची. मग जवळजवळ तिने पूर्ण तुकड्यांमधनं म्हणजे मला असं वाटतं A to F पर्यंत आमच्या तुकड्या होत्या. त्याच्यातल्या 101 मुलींची नावं लिहिले होते. हो. आणि बाजूलाच कावरे सरांची अकॅडमी होती. हम्म. तर कावरे सरांकडे ते क्रिकेट सुरू होणार होतं. हम्म. तर मी पण दिलं नाव. म्हटलं चला बघू. मला माहित होतं फायनान्शियली आपल्याला घरातून काही हेल्प होणार नाही आहे. अच्छा. हां, कारण की त्यांचं कसं होतं, बाबांचं ठरलेलं होतं की वर्षाला 2 ड्रेस तेवढे मिळणार. पण मग मी त्यांना सांगितलं मी क्रिकेटमध्ये नाव दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं उद्यापासून तुम्ही पॅन्ट शर्ट वगैरे सगळं असं घालून या. मग बाबांनी तेव्हा मला एक पॅन्ट, टी शर्ट आणि 120 रुपयाचे काहीतरी ते शूज होते, मला असं वाटतं तेवढं घेऊन दिलं. अरे वा. बरं. हां. पण त्यात ते प्लस होतं ना मॅडम, म्हणजे की 83 साली आजीला जो लखवा मारलेला, तर मी आजीचं सगळं करत होते. अच्छा. आणि ते कुठेतरी त्यांच्या ह्याच्यात ते मी 1-2दा असं झोपेत असताना पण मी ऐकलेलं की अरे लहान आहे आणि तरी आजीचं सगळं जबाबदारीने ती करते. आईसोबत एकदा बोलत होते असं मी ऐकलेलं त्यांचं. हां. आणि मी करायची, तेवढ्या जबाबदारीने करायची. कारण की हे लोक सगळे गावी जायचे, कुठे जायचे, पण आजी असेपर्यंत मी कुठेही हलत नव्हते. हम्म. कारण की तिची एक बाजू पूर्ण पॅरलाईज झाली होती त्याच्यामुळे. बरं. अच्छा. मग ती आजीची सेवा केल्यामुळे वडिलांना तुमच्याविषयी वाटलं की चला आता ह्या मुलीला जरा द्यावं खेळू आणि थोडं मोकळीक तुम्हाला दिली त्यांनी. मोकळीक. आणि आजी गेल्यानंतर मला इतका फ्री हँड दिला त्यांनी. पण एक वेळेचं बंधन होतं की तू 7च्या आधी घरात आली पाहिजे. सकाळी मी 5ला 5:15ला निघून जायचे घरातून, पण सकाळचा 7 वाजेपर्यंत त्यांचा काही प्रॉब्लेम नव्हता. पण 7च्या आधी घरात आली पाहिजे. आणि वयाच्या 15व्या वर्षी तुम्ही विदर्भाच्या रणजी टीममध्ये हो, होतात. हां. सांगा ना आम्हाला हे कसं घडलं पुढे? मुलांमध्ये प्रॅक्टिस करायची ना मी. कावरे सरांकडे मुलांमध्ये प्रॅक्टिस, आणि त्यांनी असं कधी डिफरन्शिएट केलं नाही की ही मुलगी आहे म्हणून, अजिबात नाही. आणि तेव्हा तर आम्ही हे हेल्मेट हे ते काही प्रकार होत, फक्त पॅड बांधायचं, कोणाची तरीच बॅट असायची, सगळं क्लबचंच असायचं, कारण काही नव्हतं माझ्याजवळ. आणि ते प्रचंड पॅशन होतं, कारण की तो बाबांचा स्वभाव एक होता, त्याच्यामुळे कमीत कमी वेळ घरात थांबायचं होतं. हां. आणि मग सकाळी येऊन इकडे 3.5 तास प्रॅक्टिस, पुन्हा 3:30 वाजता ग्राउंडवर. आणि माझ्या ह्याच्यात ॲग्रेशन जबरदस्त आहे. म्हणजे जेव्हा कधी मी मैदानावर किंवा मी वजनाच्या खाली पण उभी राहते ना, प्रचंड ॲग्रेशन आहे. म्हणजे मला वयाला लाजेल असं मी करत असते. अच्छा. म्हणजे विदर्भाची मी 2-3 वेळा बेस्ट विकेट किपर पण होते. हां. हां, त्याच्यामुळे मला फायदा एक झाला की माझी बॅक खूप स्ट्रॉंग आहे आज. तुम्ही मुख्यतः बॅट्समन. हा, 1 डाऊन बॅट्समन होते विदर्भाची. हो, अच्छा. हो. आणि विकेट किपर. आणि 91 रन्स तुम्ही नाबाद केलेले आहेत. तर तेव्हा तुम्ही नागपूर विद्यापीठाच्या कर्णधार होतात ना? सांगा ना आम्हाला. विद्यापीठाचं कसं असतं की तुम्हाला सिनियरिटी प्रमाणे मिळत असते. कॅप्टनशिप जी आहे, की जी खेळाडू सिनियर असेल तिला कॅप्टनशिप मिळते. आणि त्यावेळेला दिल्लीला होत्या आमच्या, आणि पहिलीच मॅच होती आमची. पहिली मॅच होती आणि 151 रन काढले टोटल. 151 मध्ये माझे 91 होते. बरं. आणि सेकंड हायेस्ट होते ते 18 होते. बापरे. आणि नागपूरला कसं आहे ना, आमच्या तिथे म्हणजे कावरेंची अकॅडमी आणि बाजूला सुदामे सरांची पण अकॅडमी. तर सुदामे सरांकडे कसं असायचं की त्यांच्याकडे एक प्रोफेशनल क्रिकेट व्हायचं, टर्फ विकेट होती प्रॉपरली, आणि त्यांचे मॅक्झिमम मुलं विदर्भाकडनं खेळायचे. आणि मग ते 91 रन काढल्यानंतर काय झालं की चर्चा सुरू झाली विदर्भ क्रिकेट असोसिएशनला की अरे ही पोट्टी चांगली खेळते. म्हणजे मग स्वरांनी प्रॉपर एक दिवस एका मुलाला ग्राउंडच्या बाहेर ठेवलं की अरे नीता भोयर जेव्हा जाईल तेव्हा तिला अडव आणि इथे आधी बॅटिंगला बोलव, आणि मग बॅटिंग बघतो मी तिची काय कसं करते ते सगळं म्हणून. आणि त्यांनी मला बोलवलं, एक कोच लावला आणि सगळं आमचं प्रॉपर सुरू झालं तिथे. तिथे परीक्षा पास झाला तुम्ही त्यांची? तिथे हो, तिथे परीक्षा पास झाली, तिथे कोचिंग सुरू पण झालं. आणि मग मला ते म्हणले एक दिवस की तू राजू कावरेला किती दिवस घाबरणार आहेस, कारण की ते कसं होतं ना की मोठं ग्राउंड आणि त्याच्या एका बाजूला शिशिर सुदामे आणि दुसऱ्या बाजूला राजू कावरे. मग एक दिवस राजू सरांनी मला बघितलं आणि ते अगदी धावत धावत आले तिकडनं, आणि त्यांना माहिती अर्धा ट्रॅक झाला होता माझ्या ट्रॅकवर. मी तिथे ॲथलेटिक्सचा ट्रॅक आहे आमच्या ग्राउंडवर, तर ते इकडनं धावत आले आणि मला बोलवलं. माझं आधीच आडनाव भोयर, तर भोयर कर. मग मी म्हटलं गेले, तर मला म्हटलं मी घाबरले होते ना, कारण की आम्ही त्यांच्याकडे क्रिकेट खेळू, त्यांनी 1 रुपया पण आमच्याकडनं घेतला नाही ना. म्हणजे तो एक कृतज्ञता असते ना आपल्या ह्याच्यात, अरे आपण या पोरींना एवढं आपल्या मुलीसारखं वागवलं आणि ही पोरगी दुसऱ्या पीकला असताना जाते, म्हणजे असं म्हणून. बरोबर. असं तर मला म्हटलं की तू सोडलं तरी चालेल क्रिकेट, पण शिशिरकडे जायचं नाही. अरे बापरे.
आणि मग झालं, सोडलं क्रिकेट तिथे. सोडताना एक ना मनात मॅडम माझ्या असा निर्धार केलेला, की खूप वाईट वाटत होतं, की बा आपल्याला म्हणजे या टप्प्यावर येऊन इथून आपल्याला अजून आपली मेहनत वाढवायची आहे आणि सगळीकडनं आपल्याला ॲप्रिशिएशन होतं, कॉलेज आपला सत्कार करतो, कॉलेज सगळीकडून, आणि जेव्हा विदर्भातून आपलं नाव होणार असते, अशा वेळेला जेव्हा आपल्याला क्रिकेट सोडायचं असतं आणि आपलं वडिलांसमोर पण काही किती चालेल, कठीण आहे म्हणजे. खूप कठीण. आणि बाबांनी पण मला 21 ते 22 वर्ष जास्तीत जास्त, त्याच्यापुढे मी तुला खेळू देणार नाही. अच्छा. पण जर का मी भारताला किंवा असं सिलेक्ट झाली असती, त्यांनी मला डेफिनेटली खेळू दिलं असतं. पण पुढे जाताच आलं नाही. पुढे जाताच आला नाही. आणि मग अच्छा. अगदी 2 महिन्यात, म्हणजे त्याच माझ्या खेळीची जेव्हा न्यूज विदर्भभर झाली म्हणा, किंवा पहिलं आर्टिकल तर ते दिल्लीतच आलं होतं, की नीता भोयर नॉक्स गोज इन व्हेन म्हणून, म्हणजे 91 धावा करून सुद्धा आम्ही जिंकू शकलो नाही. अरे हा, संघ हरला. संघ हरला आमचा. ती न्यूज जेव्हा फ्लॅश झाली आणि ती बातमी सगळ्यांनी उचलली, मग तीच बातमी माझ्या सासऱ्यांनी बघितली अच्छा. आणि मग नितीनचा प्रपोजल आला. तर पण तेव्हाच मी मनात निर्धार केला, की क्रिकेट जरी नाही खेळले ना, पण मी क्रिकेट शिकवेन पोरांना, कारण की ते स्किल मला दिलंय देवाने, ते मी वाया नाही जाऊ देणार. हां, आणि मग शिक्षण पुढे तुमचं जे आहे MA हे लग्नाच्या आधी झालं होतं की नंतर? लग्नाच्या आधीच. लग्नाच्या MA फर्स्ट इयर झालेलं, MA सेकंड इयर मी नंतर केलं. पण माझ्या सासूबाईंची प्रचंड इच्छा होती मी शिकावं म्हणून, हम्म. आणि नवऱ्याची पण, कारण की ते सगळे शिक्षण क्षेत्रातलेच आहेत. बरं. हो, पण माझा पिंड शिक्षणाचा नव्हता. हम्म. आणि केवळ मी इंग्लिश लिटरेचर याच्यासाठी घेतलं की माझ्या बाबांना मी सायन्स ग्रॅज्युएट व्हावं असं वाटत होतं. असं वाटत होतं. म्हणून मग मी म्हटलं की नाही, सायन्स घेऊन मी खेळू नाही शकत. म्हणून मग मी BA इंग्लिश लिटरेचरमध्ये केलं. म्हटलं ठीक आहे. मग आणि मग पुढे MA सुद्धा केलं. MA सुद्धा केलं. मग दोन्ही मुलं असताना मी 2006 साली BPED केलं परत. पण त्याचा असं मला प्रॉपर युटिलाइज नाही करता आलं. माझं पॅशन आहे क्रिकेट, म्हणजे आजही मी क्रिकेटच्या मैदानावर तुम्ही म्हणाल तर मी जाऊन उभी राहू शकते. पण मग पुढे तुम्हाला क्रिकेट जे शिकवायचं होतं ते कधी 2 मुलं झाल्यानंतर तुम्ही सुरू केलं की कसं? माझ्या मुलीचे ड्रॉइंगचे टीचर एकदा घरी आलेले, हां. आणि ती अगदी मला असं वाटतं 5-6 वर्षाची असेल होती मला असं वाटतं. म्हणजे असं बोलता बोलता त्यांना कळले की अरे मी नॅशनल प्लेअर आहे. हां. मग त्यांनी माझ्या असं डोक्यात टाकले, अरे मॅडम तुम्ही नॅशनल प्लेअर आहे, मग तुम्ही घरी का बसताय? हां. मग तेव्हा आम्ही 5-6 टीचर लोक आणि 1-2 बिझनेसमॅन घेऊन आम्ही ती अकॅडमी सुरू केली. खरं तर मुंबईमध्ये आल्यानंतर क्रिकेटसाठी चांगली संधी तुम्हाला मिळेल असंही वाटलं असेल ना? तसं वाटलं. काही? मी तेव्हा सुरेखा भंडारेला फोन पण केला होता. जेव्हा मी 95ला इथे आले, 94ला लग्न झालं, वर्षभर मी नागपूरलाच होते. म्हणजे आईंचा ॲक्सिडेंट वगैरे झाला, सासूबाईंचा, मग घरी करायला कोणी नव्हतं. हां. म्हणून मग मी त्यांच्याजवळ थांबले. पण मी जेव्हा 95ला आले तेव्हा मी सुरेखा भंडारी ज्या होत्या, सुरेखा भंडारे फोन केला, तर ती मला म्हणे अगं आता कुठे खेळणार, त्याच्यापेक्षा तू क्रिकेटचं कोचिंगच करणार. म्हणजे माझ्या मुलीच्या वेळेला मी प्रेग्नंट असताना माझ्या बाजूला जेव्हा क्रिकेट सुरू होतं, मुलं काही खेळायची तिथे, म्हणजे स्वतःचं प्रॅक्टिस करायचे, तर तिथे मी जायचे त्याला कॅचिंग वगैरे द्यायला मुलीला, त्या मुलांना. तर तेव्हा मी मुलीच्या वेळेला प्रेग्नंट होते, तर तेच कदाचित त्याच्यामध्ये गेलं असेल, हां. कारण की तिच्यात बऱ्याच गोष्टी नॅचरल आल्या होत्या. बरं. तुमच्या हो. लेकीचं नाव ऐश्वर्या. ऐश्वर्या, हां. ती सुद्धा क्रिकेट खेळायला लागली. उत्तम खेळायची, उत्तम. हो. म्हणजे तिने उशिरा सुरू केलं, हां. पण उत्तम करायची. आणि ती माझ्या अकॅडमीमध्ये जेव्हा यायची ना, तर कोच बनून असायची. म्हणून मग मी तिला पराडकर सरांकडे पाठवलं. अच्छा. हो. 2005 साली तुम्ही नवी नवी मुंबईमध्ये. हो. क्रिकेट अकॅडमी स्वतःची सुरू केली. हे कसं घडलं? म्हणजे वेगवेगळ्या शाळांमध्ये शिकवायचात की कसं? वेगवेगळ्या शाळांमध्ये, म्हणजे ते जे टीचर होते ते DAVचे टीचर होते, म्हणजे तिथून आम्हाला सपोर्ट मिळालाच. एक होत्या त्या NHPच्या होत्या. NHP म्हणजे न्यू होरायझन पब्लिक स्कूल, ऐरोली. आणि अजून 2-3 जण घेऊन आम्ही अकॅडमी केली. तर तेव्हा आम्ही नवी मुंबई क्रिकेट अकॅडमी करणार होतो. हां. तर ऑलरेडी ते नाव रजिस्टर्ड होतं, म्हणून मग ते दिलं नाही. मग त्याच्यानंतर नीताच आपले क्रिकेट अकॅडमी करायचं म्हटलं तर बाकी सगळ्यांना प्रॉब्लेम. अच्छा. हां, मग ते म्हणले की आम्ही अकॅडमी याच्यात राहणारच नाही. नीताच आपलेचं जर का इंडिव्हिज्युअल नाव असेल तर आमचं काय काम आहे तिथे? मग सगळ्यांनी अपोज केला. मग म्हणे तुम्ही कसं करता आम्ही बघून घेऊ. मग त्रास दिला, पोलीस कंप्लेंट करतो, हे करतो, ते करतो. आणि मग अकॅडमीमध्ये नीताच आपले जर का कोचिंग करते तर मग कोचिंगचा जो पैसा येतोय तो अकाउंटमध्ये जावा. मग बाकीच्या कोचेसचं वगैरे याच्यावरून त्यांनी भरपूर वाद घातले. मी म्हटलं शेवटी तुम्हाला काय करायचं ते करा. ती पूर्ण कमिटी आम्ही डिझॉल्व केली आणि 4-5 कोच मिळून मग नीताच आपले क्रिकेट अकॅडमी केले. बरं. अच्छा. ही 2005 पासून साधारण 2013 पर्यंत तुम्ही चालवली. त्याच्यात तुम्ही पॅराप्लेजिक दिव्यांग मुलांना सुद्धा क्रिकेटचं प्रशिक्षण देत होतात. त्याविषयी सुद्धा सांगा ना. त्याच्या आधीनं माझं VPM इंटरनॅशनल स्कूल आहे, तिथे क्रिकेट कोचिंग होतं. आणि तिथे बिलो पॉवर्टी म्हणजे थोडेसे असे आर्थिकदृष्ट्या सबल नसलेले मुलं होते. तर त्या मुलांना मी कोचिंग करायची. तिथे माझं कोचिंग फ्री होतं. तरी पण तिथल्या ज्या प्रिन्सिपल मॅडम होत्या ते म्हणले की आम्हाला ग्राउंडचं भाडं द्या म्हणून. तर मी म्हटलं मॅडम मी फ्री शिकवल्यानंतर मी ग्राउंडचं भाडं कसं देऊ ना तुम्हाला? म्हटलं मी नाही देऊ शकत. मग तिथून एक सोशल वर्कर आहे, चितळे मॅडम म्हणून होत्या,
मग त्या मला पॅराफ्लेजिक स्कूलमध्ये घेऊन गेल्यात आणि तिथलं मला ग्राउंड अवेलेबल करून दिलं. आणि त्या संजीवन दीप पॅराफ्लेजिक स्कूल आणि सायन पॅराफ्लेजिक सेंटरच्या ज्या हेड आहेत सुलभा वर्दे मॅडम, त्यांनी मला प्रचंड सपोर्ट केला की तू या ग्राउंडवर शिकव, तुला काय पाहिजे ते मी तुला सगळ्या फॅसिलिटीज इथे उपलब्ध करून देते. तर मग मी त्यांना म्हटलं की मी ग्राउंडचं तर सगळं मलाच करायचं होतं, 25% मी तुम्हाला देईल, इन्क्लूड दॅट की मी तुमच्या मुलांना सुद्धा शिकवेल. म्हणजे जी मुलं कोणी म्हणजे ज्यांना कोणाला ऐकू येत नाही, कोणी बोलू शकत नाही, पण त्यांच्यात एक्स्ट्रा ऑर्डिनरी टॅलेंट होतं. मग सायन्सची जी मुलं होती तर सायन्सची मुलं ही व्हीलचेअरवर होती. मग त्या मुलांना पण मी आठवड्यातून 2दा वगैरे इथे सायनला यायची. पण त्या मुलांसोबत करताना एक वेगळं आपल्याला अनुभव येतो. एक समाजकार्य म्हणा, पण कुठेतरी काहीतरी कमतरता आहे म्हणून ती मुलं थोडीशी बुजल्यासारखी वागतात किंवा काहीतरी. आणि तेव्हा जेव्हा त्यांना आपण फ्लरिश करायला जातो तर तो आनंद फार वेगळा होता. आणि अजित वाडेकरांनी यासाठी खूप मेहनत घेतली या मुलांसाठी. अच्छा, एक वेगळं समाधान तुम्हाला या मुलांना शिकवण्यामधून मिळालं असेल. व्हीलचेअरवरनं क्रिकेट यातली काही मुलं खेळत होती, एक वेगळा प्रकार. या तुमच्या क्रिकेट प्रशिक्षणाला चांगला प्रतिसाद मिळत होता आणि प्रगतीसुद्धा चांगली होत होती, त्याबद्दल सांगा ना तुमच्या अकादमीतून शिकणाऱ्या मुलांची. एक इंटरनॅशनल खेळला आणि दोघं अंडर 14 आणि अंडर 16 मुंबईला सिलेक्ट झाले होते. आणि माझी मुलगी ऐश्वर्या ती अंडर 19 मुंबईला सिलेक्ट झालेली. बरं. हो. 94 साली लग्न झालं, त्याच्यानंतर एक 10 वर्षांनी तुम्ही क्रिकेट अकादमी सुरू केली आणि मैदानावरती घाम गाळणं तुमचं सुरू झालं. पण मग घर कसं सांभाळत होतात त्या काळामध्ये? माझं पुन्हा तेच रुटीन सुरू झालं जे मी क्रिकेट खेळताना करायचे ना, 4:30ला सकाळी उठणं. म्हणजे माझ्या आधी सूर्य कधीच तेव्हा उगवलेला नव्हता क्रिकेट खेळताना. आणि विदाऊट फेल माझे सर तर मला म्हणायचे की नीताभर तू इथे झोपडीत राहा म्हणून. इतकं रेग्युलर, म्हणजे जे काय करायचं ते अगदी मनापासून करायचं असं होतं. आणि मग तेच रुटीन पुन्हा इकडे सुरू झालं. 4:30 पावणे 5ला उठायची, तिघांचे डबे असायचे. हो. आणि नितीनने आधीच सांगितलं होतं की तुला काय करायचं ते कर, मी कुठेही तुला हेल्प करणार नाही किंवा मी सफर झालो नाही पाहिजे आणि माझी मुलं पण सफर नाही झाली पाहिजे. अच्छा, म्हणजे ही तुमचीच जबाबदारी? हो, ही माझी जबाबदारी. ते सगळं करून म्हणजे त्याचा टिफिन, त्याचा नाश्ता सगळं असं रांगेने टिपायावर ठेवून द्यायचं. पण तुमच्या स्वभावाच्या हे काहीसं विरुद्ध नाही आहे, कारण तुम्ही मुळात डॅशिंग अशा आहात. तर ही तडजोड करायला तुम्ही कशा तयार झालात? नाही, ते सगळं आईचं बघितलं होतं आणि आईनी पण सगळं बाबांच्या हातात दिलं. सगळं ती हातात द्यायची. म्हणजे इव्हन बाबा कोर्टात जायच्या ना, तर ते ती जी पट्टी असते ना व्हाईट, ती सुद्धा ती बांधून द्यायची सगळं. म्हणजे आम्ही एक जण कोट काढायला, एक जण शर्ट काढून द्यायला, असे सगळे हजर असायचं बाबांच्या तिथे. बाबांनी त्यांचे स्वतःचे बूट पण कधी पॉलिश केले नसते. तर ते सगळं तसंच तुम्ही इथे सासरी आल्यानंतर आपल्या स्वतःच्या घरात सुद्धा करत राहिलात की सगळ्यांचं करायचं आणि मग आपला छंद, आपली आवड आणि रग जिरवणं एक प्रकारे, नाही का, असं मैदानावर करत होता. हो हो. अशी छान सगळी अकादमी तुमची सुरू होती. 2001 साली तुमच्या दुसऱ्या मुलाचा जन्म झाला. इथे पुढे जाऊन म्हणजे एक 5-6 वर्षांनी एक वेगळा टप्पा तुमच्या आयुष्यामध्ये आला की ह्या मुलाचं शिक्षण हे काहीसं संथ गतीने होत होतं. काय नेमकं झालं होतं? मुलगा झाला तेव्हा मला ना कधीच BP वगैरे हा प्रकार नव्हता. पण दोन्ही मुलांच्या वेळेला माझ्या मुलीला पण हार्टमध्ये होल होतं. अच्छा. हां, बाय बर्थच होतं तिला. आणि मुलाचं माझा BP डिलिव्हरीच्या वेळेलाच वाढलेला, दोन्ही वेळेला. मग BP वाढल्यामुळे त्याचे स्ट्रोक्स कमी झाले, ब्रिदिंग कमी झालं. आता ब्रिदिंग कमी झाल्यानंतर डॉक्टर म्हणायची की आता काय होईल काही सांगता येत नाही, एक तर मुलगा मेंटली रिटायर्ड होऊ शकतो. मग ते फार शॉकिंग होतं. म्हणजे एका आईला आपण हे बघितलेलं आहे ना सगळं, तर प्रचंड शॉकिंग. म्हणजे मी काय करू मलाच कळत नव्हतं. आणि नितीन तेव्हा मुंबईला होता. आता सासर माहेर दोन्ही नागपूरला असताना आणि माझं सासरच्यांशी चांगलं बॉन्डिंग आहे, म्हणजे दीर वगैरे असं सगळं. ते म्हणते तुला काही यायची गरज नाही आहे, तू येऊ नको आणि आम्ही करून घेऊ मॅनेज. पण ह्या सगळ्या सिच्युएशन निर्माण झाल्यामुळे मग त्याला परत बोलवावं लागलं. आणि मग ते त्याचे स्ट्रोक्स एका मिनिटात किती येतात इथपर्यंत मला त्यांनी ऑब्झर्वेशनला ठेवलं होतं तिथे. अच्छा. हां. आणि नागपूरच्या मेडिकल कॉलेजलाच इथेच माझी डिलिव्हरी झाली. आणि ते झाल्यानंतर हायफोक्सिया झाला, तो रडला नाही परत. झाल्यावर रडायला पाहिजे, रडला नाही. आणि त्याला जॉन्डिस पण त्याच्यात झालं. जवळजवळ 13 दिवस तो पेटीमध्ये होता. कठीण काळ होता, खूप खूप कठीण. पण तो इतका नशीबवान आहे ना की मी सांगू नाही शकत तुम्हाला. जेव्हा 3ऱ्या दिवशी डॉक्टरांनी सांगितलं की हा मुलगा गेला आहे, तुम्ही याच्या वडिलांना बोलवा म्हणून. आणि त्याच वेळेला मग नितीन आणि आई आणि अजून कोणीतरी एक जण होतं वाटते, दीर होता माझा. दीर तर फारच हादरला की सगळ्यात धाकटा दीर. आणि मग तिथून जे, आणि त्या दिवशी रविवार होता, डॉक्टर्स अवेलेबल नाहीत आणि इकडे सांगितलं मुलगा म्हणजे गेलाच आहे तुमचा. आणि मग तिथून त्याला प्रायव्हेट हॉस्पिटलला हलवणे आणि जे ऑक्सिजन होतं ते ऑक्सिजन फक्त त्या हॉस्पिटलपर्यंतच पुरणे आणि तिथे एकच ऑक्सिजनचा बेड अवेलेबल असणे. बापरे. डॉक्टर सतीश देवपुजारी म्हणजे खूप फेमस डॉक्टर आहेत तिथे, चाइल्ड स्पेशालिस्ट नागपूरला.
त्यांच्यामुळे माझ्या हातात हा मुलगा आला. 14 दिवस तो राहते डॉक्टरांकडे. पण मग त्याची प्रगती बरोबर होत नव्हती त्याच्या वयानुसार. हे कधी लक्षात आलं तुम्हाला? नाही, त्याला डॉक्टरांनी सांगितलं 3-3 महिन्याला त्याला ब्रेनचे EEG होते. अच्छा. हां, फक्त रांगतच होता. 1.25 वर्षापर्यंत तो चालला पण नाही. आणि 1.25 वर्षानंतर थोडा चालायला लागला. बोलायला तर तुम्हाला वाटतं 2 वर्षानंतर लागलं आहे. अच्छा. असं स्लोच होतं. पण ठीक आहे, आम्ही असं खूप त्याच्यावर प्रेशरच करत नव्हतं, कारण की म्हणजे एक मुलगी हुशार आहे, ती प्रचंड हुशार होती आणि हा 1-2 टोकं आहेत दोघं जण म्हणजे. तर मग बाकीचं ठीक सुरू होतं. आणि अचानक मग 2007ला हां. पण तो चालायला लागल्यानंतर त्यांनी कधीच आम्हाला कडेवर घे म्हटलं नाही. हं. हां, आणि त्याच्यानंतर मग 2007ला एकाएक त्याला फिट्स आल्या आणि घरात कोणालाच फिट्स येत नव्हत्या. तो काय प्रकार असेल तेच कळत नव्हतं. 1 हात, 1 पाय आणि 1 डोळा. तोंडातून फेस नाही, काही नाही. आणि कधी पडेल याची गॅरंटी नाही. हो. पण तरीही मी क्रिकेट सुरू ठेवलं, हं. की जे काय असेल ते माझ्या डोळ्यासमोर होईल. कारण क्रिकेट खेळताना मुलगी सोबत असायची, मुलं सोबत असायचे, बाकी क्रिकेटची मुलं पण होती. मग सगळे याला सांभाळून घेत आणि सगळं व्यवस्थित चाललं होतं. मग मुलीच्या जाण्याने तो प्रचंड पुन्हा कोलॅप्स झाला. मुलीचा दुर्दैवी अपघात. हां, दुर्दैवी अपघात झाला. तेव्हा तो 11 वर्षाचा होता, बहीण गेली तेव्हा. ते दुःख तुम्ही व्यक्त करू शकत होतात. मुलाला कदाचित त्या प्रमाणात ते करता आलं नसेल, त्यामुळे तो आणखी खचत गेला. लर्निंग डिसेबिलिटी आहे त्याला, हे लक्षात आलं. पण मग पुढे त्याला कसं वाढवायचं याच्याबद्दल तुम्ही दोघांनी काय विचार केलात मुलाविषयी? आता तो अभ्यासात तर तसा स्लोच होता, बाकी पण त्याच्या सगळं स्लो, म्हणजे प्रत्येक याच्यात त्याला आपल्याला मदत करावीच लागते. आता इव्हन तो ट्रेनिंगला जातोय तर तो स्वतःचं काही करत नाही. शर्टाच्या बटना लावण्यापासून सगळं मला तेल लावून देणं, सगळं मला करावं लागतं त्याचं. अच्छा. आणि ते मी एक्सेप्ट करणं की आपल्या मुलग्यात ही डिसेबिलिटी आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे पहिल्यांदा की तुम्हाला ते आपण जेव्हा कम्पेअर करतो ना, की अरे तुझे लहान भाऊ बघ, तुझ्या अशा किती चांगलं करतात, तुला हे समजत नाही, तुला ते समजत नाही. तर हे असं न बोलता की ते एक्सेप्ट करायचं की तो तसाच आहे आणि आपल्यालाच त्याच्यासोबत ॲज अ पॅरेंट म्हणून आपल्याला समजून घ्यायचं आहे. ही सुद्धा मोठी परीक्षा आहे, कारण तुम्ही स्वतः इतक्या अशा व्हायब्रंट आहात आणि सतत काहीतरी करण्याची जिद्द तुमच्यामध्ये आहे. तर त्याच्यामध्ये संयमी स्वतःला करून घेतलं तसं म्हणता येईल, नाही का? आता संयमी आणि प्रारब्ध आपल्याला कोणाला चुकलं नाही. आता म्हणजे मुलीच्या जाण्याने मला ते मुलीचं जे अपघाती निधन झालं त्याच्याने मी आता हे सगळ्या गोष्टी ॲक्सेप्टच मला कराव्या लागल्या, कारण की माझी आईसुद्धा स्ट्रॉंगच होती. आई 58 वर्षे, तिचं जाणं हे सुद्धा मला इतकं जिव्हारी लागलेलं ना, की जुलै महिन्यात आई जाते, जुलै महिन्यात मुलगी गेली आणि सेम इयरला नोव्हेंबरमध्ये माझी आई गेली. अरे बापरे. हे जे 2 आघात होते आणि या आघातातून मला निघायलाच, म्हणजे अजूनही मी मुलीच्या याच्यातून तर निघाली नाही. आईचं मी एक्सेप्ट केलं, पण मुलीचं नाही. आता मुलाचं सुद्धा काय, मग मी प्रश्न विचारते ना देवाला की बाबा काय आहे हे, नशीब दुसरं काही म्हणू शकत नाही याला. यानंतर तुम्ही क्रिकेट अकादमी थांबवलीत मला वाटतं ना, म्हणजे ऐश्वर्याचं आयुष्यातून निघून जाणं हे अत्यंत तुम्हाला खच्ची करणारं असं होतं. पण तिथून खऱ्या अर्थाने नीताचा जन्म झाला आहे. म्हणजे क्रिकेट अकादमी बंद केलीत आणि तुम्ही दुसऱ्या खेळाकडे वळलात. हा अशा प्रकारे पुनर्जन्मसुद्धा म्हणायला हवा, की स्वतःला तुम्ही पुनर्संजीवनी दिलीत आणि तुम्ही वळलात पॉवर लिफ्टिंगकडे. याविषयी सांगा ना, ही संधी कुठून आली, हे कसं मनात आलं? 2018 आणि 19ला शासनाला कोच होते हां. आणि तिकडनं सिल्वर मेडल घेऊन आलो आम्ही नॅशनल्सवरून. बरं. आणि त्याच्यानंतर आता काय करायचं, MCA मला लेवल 1 करू देत नव्हतं, कारण 2006 आणि 2007ला मी अर्ज केले, पण त्यांनी माझे अर्ज ॲक्सेप्ट केले नाहीत, की तू तिथून पण करू शकतेस किंवा व्हॉट एव्हर त्यांचे काय रिझन्स असतील, तर त्यांनी नाही केलं. मग आता काय करायचं, मग मे महिन्यात मी 2019ला ICC लेवल 1 केलं, इंटरनॅशनल क्रिकेट कोचिंगची परीक्षा असते दुबईला, ती मी पास केली. आता ती पास केल्यानंतर पण हे लोक म्हणतात की आमची BCCIचीच करायला पाहिजे, तरच आम्ही तुम्हाला कोचिंगला घेऊ म्हणून. बरं. हां, मग ठीक आहे. मग त्याच्यानंतर वजन कमी करायला गेली आणि कोइन्सिडेंटली तो जिमचा होता तो पॉवर लिफ्टिंग आणि वेट लिफ्टिंगचा होता. अच्छा. आणि मी त्यांना म्हटलं, बाबा माझं लिगामेंट टेअर आहे, मी काही करू शकत नाही. तर ते म्हणले की तो जो रॉड असतो जो मध्ये, तो 20 किलोचा असतो. आणि मी मनात म्हणायची, अरे 20 किलोचा रॉड आहे, पण मी नॉर्मल पण इंडियन टॉयलेटमध्ये मी बसू शकत नाही, तर तो 20 किलोचा रॉड घेऊन मी कसं काय बसणार आहे. पण ते सरांनी माझा, ते सुरेश कोळकर सर होते, सरांनी इतका कॉन्फिडन्स वाढवला. मॅडम म्हणे माझ्याकडे गुडघ्यात स्क्रू लावलेले माणसं आहेत, तुम्ही मला ते लिगामेंट टेअरचं काही सांगू नका. अच्छा. हो, फक्त तुम्ही इथे हजर राहणे मला आवश्यक आहे, बाकी काही नको आहे. आणि त्यांनी स्वतः पट्ट्या बांधून देण्यापासून सगळं केलं. रॉड काय कसा लोड वाढला मला कळलंच नाही. अच्छा. पहिल्यांदा 5 किलोची पांढरी प्लेट टाकल्यानंतर बापरे, स्वप्न पडायला लागलेत, मी बसले आज. आणि दुसरी मोठी जी प्लेट असते ती 25 किलोची, म्हणजे 25-25-50
आणि 20 किलोचा रॉड 70चे 170 किलो कधी झाले कळले नाही. बापरे, 170 किलोचं वजन घेऊन तो रॉड घेऊन स्क्वॉट मारलेले, स्क्वॉट्स हां. करणं. 170 किलो तर मी 51व्या वर्षी घेतलेला. 47व्या वर्षी शिकायला लागला शिकायला लागले. मधली 2 वर्ष कोरोनामध्ये गेली. तुम्ही. हो. आणि मग त्याच्यात तिथे पण मी 150 किलोचा स्क्वॉट मारून नॅशनल रेकॉर्ड केलेला आहे बर. नॅशनलला. आणि पहिली जी स्पर्धा होती ना, हे वेट कॅटेगरीज आणि हे एज वगैरे, तर तिथे मला, आणि कोणाला नको असतं ना गोल्ड मेडल वगैरे आपल्याला, असं तर गेली पहिल्याच कॉम्पिटिशनला डिस्ट्रिक्टला आणि स्टेटला मला गोल्ड मेडल मिळालं. वा. आणि ती जी न्यूज फ्लॅश झाली माझी, म्हणजे मुंबईने जे मला डोक्यावर घेतलं, क्रिकेट coach. प्लेअर, क्रिकेट कोच, नाऊ बिकम अ पॉवर लिफ्टिंग चॅम्पियन. क्या बात है. हां, मग तिथून मला जी पब्लिसिटी मिळायला लागली ती जबरदस्त. आणि मग एक दिवस असाच अचानक मी व्हिडिओ टाकलेला, माझ्या स्टेटसला ठेवलेला तो व्हिडिओ. आणि तो आमच्या जे उपायुक्त आहेत क्रीडा विभागाचे, सोपाल सर म्हणा, ते सोपाल सरांनी ते बघितलं. सर म्हटले, मॅडम हे आधी बंद करा वजन उचलणं. तर म्हणे याचा डाएट किती असतो तुम्हाला माहिती आहे का, किती खायला पाहिजे, किती खर्चिक आहे. म्हणजे माझा मित्र जे 20-20, 30-30 अंडी एका वेळेला खातो, तुम्ही एवढं खाऊ शकता का, मसलमध्ये तेवढी स्ट्रेंथ आली पाहिजे असं वगैरे. मी म्हटलं सर आता सुरू केलं आहे, करू द्या आता. हां. आणि तसं तर काय, रस्त्याने चालताना पण ॲक्सिडेंट होऊ शकतो आपला. सर म्हटले तुम्ही ऐकणार आहे बाई नाहीच आहे. मग त्यांनी मला ॲक्वा वॉक करायला सांगितलं. अच्छा. मग ते पण मी प्रामाणिकपणे केलं ते. म्हणजे पाण्यामध्ये पाण्यामध्ये चालायचं. चालायचं. हां, त्याच्याने माझी मसल स्ट्रेंथ वाढली. म्हणजे आपण जो स्कॉट मारतो ना, तर त्या स्कॉटमध्ये कसं तुम्ही खांद्यावर वजन घेऊन पूर्ण बसून तुम्हाला उठायचं, म्हणजे मांडी आणि पोटरी लागली पाहिजे एकत्र. हां, तेवढं लागून तेवढं उठायचं आहे आपल्याला. पाय माझे स्ट्रॉंग आहेत. आणि पुढे तुम्ही स्विमिंगकडे आलात. हो, मग स्विमिंग आता मी म्हटलं चालायचंच काय ना, बघू म्हटलं आडवं होऊन. अच्छा. आणि त्यातही नैपुण्य मिळवायचं याच्यासाठी हो, तुम्ही- राज्यस्तरीय मी आता डिसेंबरमध्ये जिंकून आली आहे वा. मास्टर्स गेममध्ये. पण त्याचं प्रशिक्षण आणि कसं घेतलं, काय काय त्याची वैशिष्ट्य हे सांगा ना. म्हणजे जिथे आमचं ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशन आहे ऐरोलीमध्ये, तर तिथेच मग मी जिमचं ट्रेनिंग आता सध्या तिथेच करते मेंबर असल्यामुळे. आणि सुरुवातीला ॲक्वा वॉक केलं, मग आता म्हटलं स्विमिंग सुरू करूया, काय प्रॉब्लेम नाही असं आपल्याला, म्हणून मग तिथे आहेत कोचेस. लहानपणापासून अजिबात पोहणे नाही, नाही. अजिबात नाही, पाण्यात कधीच उतरले नाही. हाफ पॅन्ट वगैरे हा प्रकार काही नव्हताच तिथे आधी. पण पाण्याची भीती असं पण नव्हतं. भीती हा प्रकारच नाही माहिती प्रकारच मला. नाहीये मुळामध्ये. म्हणजे आता मी राज्यस्तरीय जेव्हा खेळायला गेले तर मला फक्त फ्री स्टाईल येत होतं. बॅकची मी कधीही प्रॅक्टिस केलेली नव्हती, इव्हन बेस्ट्रोकची पण केलेली नव्हती. पण मी मनाला एकच सांगितलं की तुला स्विमिंग येतंय ना, तुला जर का पाण्यात ढकललं तर तू बाहेर काठावर येऊ शकतेस. मग सरळ काय आणि म्हणजे बॅक काय, काही फरक पडत नाही, उडी मारायची. म्हणजे आव्हान स्वीकारायचं. हो हो, धडकायचं एकदम. धडकायचं. हो. पण किती कष्टाचं होतं हे तुम्ही जे सांगताय बॅक स्विमिंग. आणि कठीण नाही वाटत काहीच. शिकायची जर का इच्छा असेल ना तर नाही वाटत कठीण, म्हणजे बॅक. पण हे तुमचं पोहण्याचं प्रशिक्षण 50ला सुरू झालं साधारण. 51 पूर्ण झाल्यावर. 51 पूर्ण झाल्यावर. हां, आता मला 53 कम्प्लीट होते. हां, म्हणजे आता 2 वर्ष पाण्यावरच आहे. हो 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 हो. पण मग आता पॉवर लिफ्टिंग आता वजन उचलते मी, हां. पण आता इकडे मला स्ट्रेंथ कमी पडते ना, स्विमिंगमध्ये जी स्ट्रेंथ कमी पडते तर ती आता मी इकडनं वजन उचलून ती पूर्ण करते. बरं. कारण की स्विमिंगला पण प्रचंड ताकद ताकद लागते. लागते. हो. आणि बटरफ्लायला तर जबरदस्त, कारण की दोन्ही खांद्यांनी तुम्हाला पाणी मागे ढकलायचंय. फ्री स्टाईलमध्ये तरी चला एक हाताने ओढलं की दुसरा हात तुम्हाला सपोर्टला मिळतोय, पण तिथे नाही. आणि आज सायमल्टेनियसली तुम्हाला कमरेतून पाय पण मारायचे बटरफ्लायसाठी. अच्छा. पण मग आता याच्या पुढचा तुमचं निर्धार किंवा पुढचं ध्येय काय आहे, तुम्हाला जलतरणामध्ये काय करायचंय? मॅडम खरं सांगू, जेव्हा पाण्यात उतरले तेव्हाच मनात निश्चय केला होता की मला इंग्लिश चॅनल पोहायचं आहे म्हणून. ते होईल की नाही मला माहिती नाही, पण स्वप्न तर माझं तेच आहे. म्हणजे मी टार्गेट दिले स्वतःला 60व्या वर्षापर्यंत का होईना, पण मला तिथपर्यंत धडकायचं, इंग्लिश खाडीमध्ये पोहायला जायचं. आणि आधी आपल्याकडच्या समुद्रामध्ये प्रयत्न हो हो, आता ते जायचं. आम्ही नेक्स्ट वीकला आम्ही जाणार आहे इथे उरणला सी स्विमिंगसाठी, कारण की त्याची लाट पकडायची असते. ती लाट कशी पकडायची ते प्रशिक्षण एका प्रॉपर कोचकडनं घेतल्याशिवाय मी उडी नाही मारणार तिथे. बरोबर. हां, मला वाटतं या जलतरणामध्ये सुद्धा, स्विमिंगमध्ये सुद्धा तुम्ही काही पदकं मिळवलेली आहेत, त्याविषयी सांगा ना. आत्ताच नुकत्याच म्हणजे डिसेंबर महिन्यात झालेल्या राज्यस्तरीय मास्टर्स गेममध्ये मला फ्रीस्टाईलमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळालं, आणि बेस्ट्रोकमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळालं, आणि सिल्वर मेडल मला बॅकस्ट्रोकमध्ये मिळालं. अरे वा. तिन्ही स्ट्रोकमध्ये मला मेडल मिळालं. आणि ती माझी पहिलीच कॉम्पिटिशन होती. त्यातले 2 स्ट्रोक तर मला येत पण नव्हते, फक्त
फक्त आत्मविश्वास आणि जिद्द याच्या भरोशावर मी पाण्यात उतरलेली आहे. तुमचं म्हणजे कसं आहे, हात लावीन तिथे सोनं तसा प्रकार आहे. म्हणजे क्रिकेटमध्ये तुम्ही जेव्हा उतरलात पहिल्यांदा तेव्हा तिथे सुद्धा नॅशनल्स खेळून त्याच्यामध्ये तुम्ही 91 स्कोअर केला होता त्या काळात. आणि पॉवर लिफ्टिंगमध्ये सुद्धा वयाच्या 51व्या वर्षी तुम्ही राष्ट्रीय विक्रम केला. आणि जलतरणामध्ये सुद्धा तुम्ही म्हणजे जो खेळ निवडताय त्याच्यामध्ये तुम्ही प्रावीण्य मिळवत चाललाय. हे कसं घडतं? त्याच्यासाठी स्वतःला मोटिवेट करणं असेल, हे कशा पद्धतीने करता? तुमचे कोणी कोच आहेत का आणखी? नाही, कोच वगैरे असं नाही, पण मी प्रचंड कॉन्फिडन्स असते आणि पॉझिटिव्ह असते. माझा म्हणजे दृष्टिकोन आहे ना, तो फार पॉझिटिव्ह असतो. माझी मुलगी आणि आई जेव्हा गेली तर म्हटलं समथिंग इज देअर, काहीतरी आहे. नाही तर दोघीही अचानक माझ्यापासून जाऊच शकत नाहीत. काहीतरी आहे, कारण की ती पण म्हणजे सुदृढ होती आणि सगळं व्यवस्थित होतं. आई पण माझी, म्हणजे आदल्या दिवशी मी आईला भेटून आली आणि आई दुसऱ्या दिवशी जाते म्हणजे. तर मग मी स्वतःशीच निर्धार करत की नाही, काहीतरी आहे, पण मला चालणं आवश्यक आहे. हां. 4 भिंतीच्या आतमध्ये रडून काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीत. आणि मला नीतीने एकच म्हणायचं की ती गेली, तू ते एक्सेप्ट कर फक्त, आणि लोक बोलणारच आहेत. म्हणजे बऱ्याच जणांनी मला घरच्यांनी की मला कारणीभूत ठरवलं त्या ॲक्सिडेंटसाठी, अरे किंवा बापरे. कारणीभूत म्हणजे की तू गाडी दिली तिला चालवायला, असं त्यांना वाटतं. निमित्त झालं. निमित्त झालं असं त्यांचं म्हणणं होतं. पण ठीक आहे, आता आपण त्याला होणाऱ्या घटनेला आपण नाही टाळू शकत, थांबवू नाही शकत. पण मग आता हे मुलासोबत मला सगळं मॅनेज करायचं म्हणजे प्रचंड कठीण होतं. आणि इव्हन आत्ता ही जी स्पर्धा मी खेळायला गेले, स्विमिंग कॉम्पिटिशन, तेव्हा 2 दिवस कंटिन्यू माझ्या मुलाला फिट्स आलेल्या. आणि माझ्यासमोर 5'8" ते 5'9" माझ्या मुलाची हाईट आहे. आणि तो असा 2 वेळा धाडधाड पडला. आणि त्याच्यानंतर मी डॉक्टर बेनींकडे त्याची ट्रीटमेंट असते फोर्टिस हॉस्पिटलला, तिथे घेऊन गेल्यानंतर मग थोडा तो सावरला. कारण की त्याला मी सायकोलॉजी याची पण ट्रीटमेंट सुरू केलेली. IPHला मी त्याला काउन्सिलिंगला घेऊन जायचे. तर तिथल्या डॉक्टरांनी पण त्याला मेडिसिन सुरू केलेली. तर ते मेडिसिन त्याला ट्रिगर करत होती ब्रेनला. अच्छा. हां, तर म्हणून मग तशा याच्यात पण मला सगळं असं सांभाळून करायला लागतं सगळं. पण सुरुवातीला जर तुम्ही पुरुषसत्ताक पद्धती जी तुमच्या बालपणी अनुभवली, काही प्रमाणात लग्नानंतर इथे सासरीसुद्धा अनुभवली, पण पुढे मात्र म्हणजे लेकीचं निधन झाल्यानंतर नवऱ्याची साथ तुम्हाला अधिक मिळायला लागली, किंवा कसं? म्हणजे त्यांनीही तुम्हाला बळ दिलं की काय? मुलगी गेल्यानंतर तो थोडा हे लिनियंट झाला, म्हणजे वागण्यात, घरात. म्हणजे घरातली पूर्ण जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली, कारण की मी 1-1.5 वर्ष घालेच नाही बाहेर. आणि मग लिखाण करायला लागला तो त्याचं. आणि थोडंफार ते जात नाही ना माणसांचं, नाही तो स्वभाव असतो, तो राहतो. ठीक आहे, पण मला तो काही करायला नाही म्हणत नाही. मला ही माझी खूप जमेची बाजू आहे. कुठेही जायचं, तो जो विश्वास आहे ना त्याचा, तो प्रचंड विश्वास आहे. मी त्याला म्हटलं मी आत्ता इथे चालली, म्हणजे मुंबईला म्हणा किंवा मुंबईच्या बाहेर किंवा कुठेही, तर तो मला प्रश्न नाही विचारणार तू कशाला चालली म्हणून. हा जो विश्वास, तो महत्त्वाचा होता. विश्वास आहे त्याचा. आणि त्याला माहिती आहे की ही जाणार आहे, ही म्हणजे माझं व्यवस्थित करून जाणार आहे. माझा ब्रेकफास्ट, माझा लंच, माझा डिनर, तेवढ्यासाठी तू बाई मी काहीतरी ठेवून ती जाईल, ती व्यवस्थित मॅनेज करून जाते. म्हणजे हा इतपत पाठिंबा मिळाला तरी पुरेसा आहे. पुरेसा. आणि विश्वास त्याचा खूप आहे. म्हणजे मला भेटायला घरात कोणी जेंट्स आले, मी त्यांच्याशी बोलते, तो कधी विचारणार नाही तू कुठल्या पुरुषाशी बोलत होतीस किंवा काय करत होती, अजिबात नाही. व्हेरी कम्फर्टेबल. म्हणजे आपण म्हणतो ना मोबाईल चेक करणं किंवा काय करणं, हा असला प्रकार अजिबात नाही आहे. हा खूप विश्वास आहे त्याचा. कोविडच्या काळात तुमचा भाऊ देखील गमावला ना, तर तोही धक्का असेल तुम्हाला? लहान भावाचं जाणं म्हणजे मला प्रचंड धक्कादायक होतं ते. आणि मी त्याला भेटू शकले नाही. त्याचं दुःख, कोविड त्यावेळेला नागपूरला अगदी धुमाकूळ घातला होता, एप्रिल आणि मे महिन्यात. आणि त्याचे आणि माझे खूप प्रचंड बॉन्डिंग होतं. म्हणजे त्याच्यात आणि माझ्या फक्त 1.25 वर्षाचं अंतर. आणि धाकटा भाऊ, तर मुलगी आई गेल्यानंतर त्याचा धक्का पचवणं म्हणजे मला फार कठीण होतं. पण तुमच्या सासरची मंडळी, त्यांच्याशी तुमचं नातं चांगलं घट्ट आहे अगदी, त्याविषयी सांगा ना. सासर म्हणजे मी ब्लेस आहे सासरसाठी. म्हणजे सासूबाईंनी मी सुंदर आहे ही कल्पनासुद्धा मला सासूबाईंनी मला आठवण करून दिली, हे करून दिलं त्याचं की तू सुंदर आहेस. पहिलं लिपस्टिक मला सासूबाईंनी घेऊन दिलं. हो, 2 खांद्यावर पदर घ्यायचे नाही, म्हणजे मुलीसारखे लाड केले त्या बाईंनी माझे. अगदी कधी त्यांनी मला भांडेसुद्धा एकटीला घासू दिले नाहीत. म्हणजे मी घासायला असली तर त्या मला धुवायला येऊन बसायच्या. अच्छा. हो, खूप प्रेम केलेलं अगदी त्यांनी. जिद्दीने स्वतःचं करिअर करताना आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या त्या कधी तुम्ही ढकलल्या नाहीत, नाकारल्या नाहीत, हे देखील खूप महत्त्वाचं आहे नाही का? माझे 3 दीर आणि माझ्या 3ही जावा, प्रचंड बॉन्डिंग. आज माझ्या लग्नाला 31 वर्ष पूर्ण होतील पुढच्या महिन्यात, 32ावं लागेल. पण जावांचे दुरावे म्हणतो, पण आमच्या घरात अजिबात तसलं काहीही नाही आहे. वा. पण एकूण आयुष्यामध्ये आलेली ही वळणं, हे टप्पे, हे खरं म्हटलं तर एखाद्याला घरातच बसवण्यासारखे किंवा मन उदास करणारे, डिप्रेशन आत्ताच्या काळात ज्याला म्हटलं जातं, तशा प्रकारचे
होते. या सगळ्यावर मात करण्यासाठी तुमच्या खिलाडू वृत्तीनेच तुम्हाला बळ दिलं असं वाटतं का? अगदी, अगदी. म्हणजे त्या मोकळ्या मैदानात मोकळा घेतलेला जो श्वास होता क्रिकेटसाठी, त्यानेच मला जगण्याचं बळ दिलं. आणि आम्ही एक वाक्य नेहमी बोलतो, की 0वर जरी आऊट झालो आपण, तरी दुसरी इनिंग खेळायसाठी तुम्हाला नव्याने स्टान्स घ्यावाच लागतो. तर तो स्टान्स मी प्रत्येक वेळेला घेत राहिली आणि भगवंताची मला साथ होती. कधीही एक ओळ न लिहिलेली माझ्या हातून जर का पुस्तकं होतात आहे, म्हणजे कुठली तरी दैवी शक्ती माझ्या मागे आहे. मला श्रोत्यांना सांगायला आवडेल की नीता चापले यांचा नलिनी हा काव्यसंग्रह प्रकाशित झालेला आहे. तसंच क्रिकेटच्या ऐश्वर्या, महिला क्रिकेटचा इतिहास त्यांनी लिहिलेला आहे. क्षितिजगामी हे त्यांचं स्वतःचं आत्मकथन आणि आता त्यांचं आगामी एक पुस्तक आहे विदर्भाच्या मातीतल्या चैतन्यवाटा. तर इतकं सगळं लेखन आणि मैदानावर, पाण्यामध्ये अशा प्रकारे स्वतः झोकून देऊन क्रीडा क्षेत्रात स्वतः प्रावीण्य, नैपुण्य मिळवणं हे सगळं नीता चापले करत आहेत. लेखनाचा पैलू मात्र थोडासा वेगळा आहे ना ह्यापेक्षा, म्हणजे अधिक संवेदनशीलता त्याच्यामध्ये लागते. तर त्याकडे कशा वळला तुम्ही? एक प्रामाणिकपणा असला ना, सच्चेपणा, आणि तो पेनाने उतरत गेला. तो सच्चेपणाच लोकांना भावतो. पहिलं पुस्तक तुमचं क्रिकेट विषयीचं, ते लिहायची प्रेरणा ही कुठून मिळाली? तिथे माझा एक क्रिकेटचा मित्र, म्हणजे आम्ही सोबत क्रिकेट खेळलेलो, तर आणि तो इथे फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे. तर तो मला म्हणाला की बेटी गई है ठीक है, मैं एक बार सुनूंगा, दोबारा सुनूंगा, मैं कितनी बार सुनूंगा ना, तो तुम उसको लिखो. अच्छा. हां, त्याने लिहायला सांगितलं. आणि आपण म्हणे एक स्ट्रेस थेरपी म्हणून घेऊया ते. तुम जितना लिखोगे उतना वो ढलान ढलते जाएगा. त्याच्या शब्दात मी सांगते, हे ढलान ढलते जाएगा. जर का तू पाठवू शकत असेल तर मला पाठव, नाही तर फाडून टाक म्हणते. पण जे मी लिहायला लागले त्याला पाठवू, पण कितना अच्छा लिखती हो, कितना अच्छा लिखती हो, असं तो मला ॲप्रिशिएट करत राहिला. आणि त्यातून ते महिला क्रिकेटचा इतिहास महाराष्ट्रासमोर आला म्हणा, की आता भारतासमोर आला आहे. अरे वा. हां. आणि क्षितिजगामी हा तुमचा सगळा जो जिद्दीचा प्रवास आहे तो तुम्ही त्याच्यामध्ये मांडला. मी ते लिहावं म्हणून असं सगळ्या मैत्रिणी, अगं मी जे करते ना, क्रिकेट झालं मग कुठेच थांबत नाही आहेस, वजन उचलते आणि परत स्विमिंग तुझं सुरू आहे, लिखाण सुरू आहे, तर हे कुठेतरी तुझ्या जिद्दीची कहाणी आली पाहिजे. तर ह्या बऱ्याच मैत्रिणींनी गळ घातली आणि मग ते लिहायला जवळजवळ मी 2019 लिहायला सुरुवात केली. तो इतका जिवंतपणा आहे ना मॅडम त्या पुस्तकामध्ये. एक एक ते प्रसंग मी कसे अनुभवले, म्हणजे 5 किलोच्या वजनाच्या प्लेटखाली ते 170 किलोच्या वजनाच्या लोडच्या खाली येईपर्यंतचा तो प्रवास आहे. किती कठीण आहे हे सगळं. पण मी म्हणेन की कठीण असं काहीच नाही. जर का तुमची इच्छाशक्ती प्रबळ असेल ना, कठीण असं काहीच नाही. इव्हन माझा लिगामेंट टेअर आहे आणि तो लिगामेंटसुद्धा माझा बरा झाला आहे. त्याच्यावर मी काही शस्त्रक्रिया केली नाही. आणि माझा परत टेंडन मसल जो शोल्डरचा आहे तो पण माझा टेअर आहे. अच्छा. C4 C5 मध्ये माझ्या गॅप होती. एवढी मोडतोड आहे? हो, एवढी मोडतोड आहे, पण मला काहीच नाही जाणवत. म्हणजे मला ऑर्थोपेडिक्स माझे डॉक्टर म्हणतात की तुम्ही केबिनमध्ये येऊ नका. म्हणजे त्यांना जेव्हा नीता चापले जातं ना नाव आतमध्ये, चापले मॅडम आले आहेत म्हणून, ते म्हणतात की तुम्ही आत येऊ नका, कारण मी ऐकत कोणाचंच नाही. अच्छा. मी म्हटलं जोपर्यंत सर होऊ तर त्या बघू नंतर, असं म्हणून ते पण छान सुरू आहे. म्हणजे आयुष्यामध्ये कशालाही न घाबरता अत्यंत परिश्रमाने, जिद्दीने जर का उतरलं तर काय घडू शकतं, ही एका महिला खेळाडूची कहाणी आज आपण ऐकली. नीता चापले, आपण इथे आलात आणि आम्हाला तुमच्या आयुष्यातले काही टप्पे, काही क्षण हे तुम्ही उलगडून सांगितलेत. तुमच्या या पुढच्या वाटचालीसाठी आणि इंग्लिश खाडी पोहायला जायचं आहे, तर ते तुमचं स्वप्न साकार हो, तेव्हा एक तुमची नवीन मुलाखत घेण्याची संधी आम्हाला मिळू दे अशी इच्छा व्यक्त करते. आपण इथे आलात, मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. श्रोतेहो, आपण ऐकत होतात प्रवास जिद्दीचा. क्रीडापटू नीता चापले यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत. निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिने. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.